वचन निर्भीड पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पुढारी न्यूज। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आमदार असताना तालुक्याच्या कुठल्याही प्रश्नांची सोडवणूक केली नाही। केवळ दहशतीला खतपाणी घालण्याचं काम त्यांनी आपल्या बगल बच्चा मार्फत केलं। त्यामुळे मतदारसंघातील जनता त्यांना कोणताही थारा देणार नाही, असा घणाघात पारनेरचे भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला आहे। त्यात त्यांनी केवळ उमेदवारींसाठी अजित पवारांशी केलेल्या गद्दारीमुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत, असंही शिंदे म्हणाले। लंके आपल्या आमदारकीच्या काळात केवळ आश्वासने दिली, प्रशासनाला वेठीस धरून केवळ आपल्या आसपासच्या लोकांचा त्यांनी उद्धार केला। कोणतीही ठोस कामे त्यांनी केली नसल्याने मतदारसंघाचा कौल महायुतीच्या उमेदवारांकडे असल्याचं राहुल शिंदे यांनी सांगितलंय। पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोविड काळात केलेल्या नौटंकीचा पर्दाफाश आता झाला आहे। सरकारचे अनुदान घेऊन कोविड सेंटरच्या माध्यमातून श्रेय लाटण्याचं काम त्यांनी केलं। एकीकडे जनता कोविड संकटाने त्रस्त झाली असताना लंके मात्र या संकटातून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यात दंग होते। ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे। ही बाब मतदारसंघातील जनतेला रुचलेली नाही। त्या कोविड रुग्णालयाचे सत्य माध्यमांनी समोर आणल्याने लोकांच्या मनात लंके यांच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे। आधीच लोकांनी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरू नये असं सांगत असताना लंके यांनी केवळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादांची साथ सोडली। 6 महिन्यात त्यांनी अजित पवारांशी गद्दारी केली। त्यामुळे मतदारसंघातील लोकांचा विश्वास कसा संपादन करतील असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार यांनी कोविड काळात आपल्या रुग्णालयात लोकांची मोफत तपासणी केली। त्याचबरोबर जिल्हाभर आरोग्य शिबिरे राबवून लोकांना सहकार्य केलं। तसेच जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा असताना त्यांनी जिल्ह्यात शर्तीचे प्रयत्न करत हा पुरवठा कायम ठेवला, पण याची कुठेही प्रसिद्धी केली नाही। कोणता पुरस्कार मिळावा यासाठी आटापिटा केला नाही। या सर्व सेवाभावी कार्याची सहानुभूती डॉक्टर सुजय विखे पाटील यांना निश्चित मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, खबरदार पुढारी न्यूज, नगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।